वेलकम फ्रेंड्स. आजच्या या व्हिडिओमध्ये NMMS परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या चौरसातील संख्या ओळखा अशा प्रकारच्या प्रश्नाची माहिती आपण बघणार आहोत. तर प्रथमतः अशा प्रकारे काही संख्या दिलेल्या असतात. 4, 40, 5 आणि त्यानंतर 7 क्वेश्चन मार्क आणि या ठिकाणी 4, 11, 264 आणि 12. आणि आपल्याला या ठिकाणी जे काही प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक आपल्याला शोधायचा असतो. अशा प्रकारचे प्रश्न NMMS परीक्षेतील मॅट या पेपरमध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट नावाच्या पेपरमध्ये विचारले जातात. तर आपण जर का या ठिकाणी याचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते की 4 आणि या ठिकाणी आहे 5. या 4चा आणि 5चा जर आपण गुणाकार केला 4 पंच 20 आणि 20ची जर दुप्पट केली तर आपल्याला या ठिकाणी 40 ही संख्या मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला 40 हे उत्तर येते, परंतु आपल्याला परत एका ठिकाणी त्याला टॅली करावं लागेल. 11 आणि 12 यांचा गुणाकार आपण करून पाहू. 11 गुणेला 12, 12 एक 12, हातचाला 1, 12 एक 12 आणि 13, 132. आणि 132ची जर का आपण दुप्पट केली तर निश्चितच 264 हे उत्तर आपल्याला मिळते, जे की या ठिकाणी आहे. मग तशाच प्रकारे आपण 7 आणि 4 यांचा गुणाकार करूया. 7 आणि 4, 7 × 28 आणि 28ची जर आपण दुप्पट केली तर येणारं उत्तर आहे 56. तर अशा प्रकारे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणारी जी संख्या आहे ती 56 असणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला NMMSमध्ये विचारले गेलेले दिसून येतात. वळूया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. निश्चितच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. यामध्ये बाजूकडच्या ज्या संख्या आहे 4 आणि 5 ह्या थोड्या लहान दिसतात आपल्याला, जसे की 11 आणि 12. आणि मधली संख्या जर का खूप मोठी दिसत असेल तर त्यांच्या गुणाकाराच्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. ही ट्रिक आपण या ठिकाणी वापरू शकतो. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे की पुढचा प्रश्न आहे काय. तर पुढच्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की 125 आणि 81, 225, 81, त्यानंतर आहे 121, 25 आणि 169. आणि त्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला दिसून येतात 9 आणि 49. 9 या ठिकाणी क्वेश्चन मार्क आणि या ठिकाणी आहे 49. तर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आपल्याला जर का अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला वर्गसंख्या आणि घनसंख्या ह्या अत्यंत इम्पॉर्टंट अशा आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वर्ग आपले पाठ असले पाहिजे जवळपास 1 ते 30 पर्यंत आणि घन आपले पाठ असले पाहिजे जवळपास 1 ते 10 पर्यंत. तरी आपलं काम या ठिकाणी होऊन जाईल आणि अशा प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला टॅकल करता येईल. बघूया काय याच्यामध्ये. 2 मिनिट तुम्ही विचार करा, यावर तुम्हाला काय पर्याय सुचतो ते बघा. तर आपण याकडे जर बघितलं तर असं लक्षात येतं की यामध्ये पूर्णच्या पूर्ण ह्या वर्गसंख्या आहेत. मग 1 हा कोणाचा वर्ग आहे तर 1चा वर्ग आहे. त्यानंतर 225चा जर आपण विचार केला तर हा 225 जो आहे तो 225 हा आपल्याला 15चा वर्ग दिसून येतो. आणि त्यानंतर 81चा जर विचार केला आपण तर हा 9चा वर्ग दिसून येतो. त्यानंतर 121चा विचार केला तर हा 11चा वर्ग दिसून येतो. 9चा विचार केला तर हा 3चा वर्ग दिसून येतो. 25चा जर विचार केला तर हा 5चा वर्ग दिसून येतो. नंतर 81 झालंय आपलं. 169 हा 13चा वर्ग आहे आणि 49 हा जो आहे हा 7चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला 1 त्यानंतर परत दिसते आपल्याला संख्या 1च्या नंतरची मोठी संख्या दिसते 3, 1, 3, त्यानंतर आहे 5, नंतर आहे 7, नंतर आहे 9, नंतर 11, 13 आणि 15.
म्हणजेच येणारा वर्ग हा 17चा वर्ग असण्याची जास्त शक्यता आहे. कारण काय, तर क्रमागत येणाऱ्या विषम संख्येचा वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. क्रमागत येणारी जी विषम संख्या आहे, मित्रांनो समोरचा प्रश्न खूप सुंदर आहे. यामध्ये अक्षरासोबत अंक सुद्धा दिलेले आहेत. A8, नेक्स्ट नंबर आहे I1000, त्यानंतर आहे C64, C64. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता खूप आहे. याचं कारण की अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये दिसतात. H729, B27, त्यानंतर आहे D125. समोरचा क्वेश्चन आहे समोरची लाईन आहे E216, नंतर आहे F343 आणि या ठिकाणी दिलेला आहे क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो परीक्षेमध्ये. याची सुद्धा तयारी आपल्याला करावी लागेल. यामध्ये ABCD अशा प्रकारचे जे काही इंग्रजी वर्णमालेतले जे अक्षर आहेत ते दिलेले आहेत. ABCDEFGH. परंतु आपण जर याकडे नीट बघितलं तर A दिसतो तुम्हाला, B दिसतो, परंतु या ठिकाणी तुम्हाला G हे अक्षर मिसिंग आहे या ठिकाणी. ठीक आहे, ओके. Aचा क्रमांक त्यांनी दिलेला आहे 8, Bला दिलेला आहे, Bला 27 आहे, C64 आहे, Dला 125 दिलेला आहे, E सोबत त्यांनी 216, F सोबत दिलेला आहे 343 आणि H सोबत दिलेला आहे 729. याचं जर का आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे घन आहेत. हे क्रमागत येणाऱ्या संख्येचे घन किंवा घनसंख्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, पण याचा जो सोबतचा अंक आहे 8, याचा कोणाचा घन आहे तर हा 2चा घन आहे. 27 हा 3चा घन, 64 हा 4चा घन आहे, 5चा घन, 6चा घन, 7चा घन आणि हा दिलेला आहे त्यांनी 9चा घन. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 8चा घन इथे लिहावं लागेल आणि तो Gला जोडावं लागेल. हे त्याच्या मागचं सरळ सरळ लॉजिक आहे. तर 8चा घन आपल्याला माहिती आहे की 8चा घन म्हणजेच 8 गुणेला 8 गुणेला 8, 8 8 64 गुणेला 8. तसे तर आपले हे पाठ असायला पाहिजे, पण जर नाही आलं तर आपण अशा प्रकारे ते करू शकतो. 512 आणि Gला आपण या ठिकाणी 512 असं जर जोडून या ठिकाणी लिहिलं तर हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, G 512. आणि असं ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसणार सुद्धा आहे. तर खूप सुंदर असा हा प्रश्न होता. यामध्ये अक्षरांना जोडून काही अंक दिले होते त्यांनी आणि त्यांचा संबंध कसा होता तर याचा अनुक्रमांक 1 आहे, परंतु त्याच्या समोर घन लिहिताना हा 2चा घन लिहिलेला आहे. म्हणजे अक्षराच्या अनुक्रमांकाच्या पुढच्या अंकाचा घन असं त्यामध्ये लॉजिक होतं. ते लॉजिक आपण ओळखलं पाहिजे. कधी कधी तुम्हाला वर्ग सुद्धा देतील, कधी कधी 2 संख्या सोडून येणाऱ्या संख्येचा घन किंवा वर्ग देतील, किंवा कधी कधी त्या अक्षराच्याच अनुक्रमांकाचा घन किंवा वर्ग असे सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. असा एक प्रश्न जर आपण पाहिला तर आपल्या मनामध्ये येणारे सगळे जे काही लॉजिक्स आहेत ते येतील आणि आपण असे प्रश्न टॅकल करू शकू, ही याच्या मागची भूमिका आहे. ठीक आहे, वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. निश्चितच हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, याची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे आणि अशाच प्रकारचे जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं आपल्या या चॅनलवर अपलोड होत राहतील. याच्याशी तुम्ही कनेक्टेड राहा. 2, 36 आणि 1 असा एक प्रश्न आहे. त्यानंतर आहे समोर 4 क्वेश्चन मार्क आणि 4, 3 196 आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे 4. तर इथला जो क्वेश्चन मार्क आहे त्या ठिकाणी येणारा अंक आपल्याला शोधायचा आहे. बघा, एकदा तुम्ही काय विचार करू शकता यावर 2 सेकंद विचार करा. ठीक आहे,
तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणचा 196 हा पूर्णवर्ग संख्या आहे आणि 36 ही पूर्णवर्ग संख्या आहे. म्हणजे आपण मागं एक गणित बघितलं होतं, त्यामध्ये आपण असं बघितलं होतं की जर का मधला अंक हा मोठा असेल इतर दोन संख्यांपेक्षा किंवा अंकांपेक्षा, तर आपल्याला निश्चितच गुणाकार या पर्यायाकडे वळावं लागेल. गुणाकार हा पर्याय कसा, तर बघा आता पहिले आपण एक काम करू, 2 आणि 1 यांच्यामध्ये अशी एक क्रिया करू, म्हणजे बेरीज करू. 2 अधिक 1 3 आणि 3 ची दुप्पट करू 6, 6चा वर्ग करू 36. अशा प्रकारचे लॉजिक या ठिकाणी प्रथम दर्शनी आपल्याला दिसत आहे. बघूया आपण की ते खाली येथे सुद्धा फॉलो होतो का. तर पहिली संख्या 3, दुसरी 4, 4 अधिक 3 7, 7 2 14 आणि 14चा वर्ग केला तर आपल्याला या ठिकाणी 196 मिळत आहेत. म्हणजे आपण योग्य पद्धतीने जात आहोत. तर आता वळूया आपण या मधल्या रोकडे. 4 अधिक 4 बरोबर 8. 8ची जर आपण या ठिकाणी दुप्पट केली तर ती येते 16. 8ची दुप्पट जर केली तर आपल्याला ते येते 16 आणि 16चा वर्ग जर आपण या ठिकाणी केला तर आपल्याला माहिती तो आहे 256 आणि म्हणून येणारं उत्तर या ठिकाणी जे आहे ते 256 असणार आहे. पर्यायामध्ये जिथे कुठे तुम्हाला 256 दिसेल त्या पर्यायाचं जे वर्तुळ आहे ते तुम्हाला रंगवायचं आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन टाकायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा हा क्वेश्चन होता. यामध्ये सुद्धा आपल्याला वर्ग संख्येकडे जावं लागेल. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय सुंदर असा आहे. अंक कधी कधी आपल्याला छोटे दिसतात आणि मग कोणती क्रिया आपल्याला करायची हे सुचत नाही, परंतु जर आपण त्याचा सराव केला तर निश्चितच आपल्याला असे प्रश्न सोडवणं सोपं जातं. त्या प्रश्नाकडे पाहून 2 सेकंद विचार करा. जितका लवकर तुम्हाला त्याची आयडिया सुचेल तितका तुमचा सराव जास्त झालेला आहे हे आपण ओळखून घ्यायचं. समजलं काही? ठीक आहे. अशा वेळेस आपण ह्या संख्या क्रमवार चढत्या क्रमाने जर लिहिल्या, समजा 1 हा अंक किती वेळा आलेला आहे तर 3 वेळा आलेला आहे. नंतर 2, 2च्या नंतर 3, नंतर आहे 4, नंतर आहे 8, नंतर आहे 9. ठीक आहे. तर यामधलं लॉजिक शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला तर लक्षात येते की 1च्या नंतर 1 आलेला आहे, पुन्हा 1 आलेला आहे. आपण असा विचार करूया 1चा वर्ग आणि हा 1चा घन आहे. तर 2च्या बाबतीत तसं घडतं का? हे 2 आहे, या ठिकाणी 4 म्हणजे 2चा वर्ग आहे आणि 8 म्हणजे 2चा घन आहे. ठीक आहे. इथं 3 आहेत, इथं 3चा वर्ग दिलेला आहे. तर आपल्याला 3चा घन या ठिकाणी शोधावं लागेल आणि 3चा घन 27 आहे. 3चा घन जो आहे हा 27 आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. म्हणजेच क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 27 ही संख्या निश्चितपणे येणार आहे. आणि अशा प्रकारे आपण हे दिसायला अंक जरी छोटे असले तरी हे प्रश्न थोडे सोडवायला अवघड वाटू शकतात तुम्हाला, परंतु नीट विचार केला तर तेही आपल्याला सोडवता येते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न 7 5 10 अशा प्रकारची एक लाईन आहे. 7 5 10 त्यानंतर आहेत 22 33 आणि 53. नंतर समोर आहे 18 24 आणि क्वेश्चन मार्क. या प्रश्नाकडे सुद्धा तुम्ही नीट लक्ष द्या, याच्यावर विचार करा काय होऊ शकतं. तर आता अशा चौरसामध्ये येणाऱ्या संख्येच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या क्रिया करत असतो. जसं की कधी आपल्याला बेरीज करावी लागते, कधी आपल्याला वजाबाकी करावी लागते, तर कधी गुणाकार करावा लागतो, तर कधी भागाकार करावा लागतो. कधी संख्यांचे वर्ग करावे लागतात, तर कधी घन करावं लागतात. वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे ट्रिक्स घेऊन या ठिकाणी येत असतात. बघूया आपण. इथे 7, इथं 5, इथे 10.
तर एक लॉजिक दिसतं या ठिकाणी 7 अधिक 5 बरोबर 12 आणि 12तून जर 2 वजा केले तर 10 येतात. हे लॉजिक एक आपल्याला इथे लागलेलं आहे. बघूया दुसऱ्यामध्ये ते फॉलो होते का. 22 अधिक 33 बरोबर 55 आणि 55 मधून जर 2 वजा केले तर उत्तर येते 53. म्हणजे हे बरोबर आहे. दोन्हीही ठिकाणी आपल्याला हे लॉजिक फॉलो होताना दिसत आहे. आता बघूया क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय. मग 18 मध्ये आपल्याला मिळवायचे आहे 24 आणि याची जर बेरीज केली तर येते 42 आणि 42 मधून जर 2 वजा केले तर उत्तर येणार 40. म्हणजेच या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी हे 40 नावाचा जो काही पर्याय असेल ते पर्याय योग्य असेल असं वाटतंय. आणि आपण त्या पर्यायाच्या क्रमांकाचा गोल आपण रंगवायचा आहे. ठीक आहे. यानंतर वळूया आपण समोरच्या प्रश्नाकडे. खूप सुंदर प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आहेत. 9, 54 आणि 36. पहिल्यामध्ये आहे 9, 54 आणि 36. सेकंड रो मध्ये आहे 7, 49 आणि क्वेश्चन मार्क. तिसऱ्या रो मध्ये आहे 8, 88 आणि 66. बघा विचार करून तुम्हाला काही सुचतं का याच्या बाबतीत. ती आहे 17 आणि 17चा जो वर्ग आहे तुम्हाला माहित आहे तो आहे 289, 289. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 289 किंवा ज्या पर्यायामध्ये 289 हे असेल त्या पर्यायाच्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला गोल करायचं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या ह्या माहीत असणं किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. वळूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. खूप सुंदर असा प्रश्न या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. मित्रांनो समोरचा प्रश्न खूप सुंदर आहे. यामध्ये अक्षरासोबत अंक सुद्धा दिलेले आहेत. A8, नेक्स्ट नंबर आहे I1000, त्यानंतर आहे C64, C64. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता खूप आहे. याचं कारण की अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये दिसतात. H729, B27, त्यानंतर आहे D125. समोरचा क्वेश्चन आहे समोरची लाईन आहे E216, नंतर आहे F343 आणि या ठिकाणी दिलेला आहे क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो परीक्षेमध्ये. याची सुद्धा तयारी आपल्याला करावी लागेल. यामध्ये ABCD अशा प्रकारचे जे काही इंग्रजी वर्णमालेतले जे अक्षर आहेत ते दिलेले आहेत. ABCDEFGH. परंतु आपण जर याकडे नीट बघितलं तर A दिसतो तुम्हाला, B दिसतो, परंतु या ठिकाणी तुम्हाला G हे अक्षर मिसिंग आहे या ठिकाणी. ठीक आहे. ओके. A चा क्रमांक त्यांनी दिलेला आहे 8, B ला दिलेला आहे B ला 27 आहे, C 64 आहे, D ला 125 दिलेला आहे, E सोबत त्यांनी 216, F सोबत दिलेला आहे 343 आणि H सोबत दिलेला आहे 729. याचं जर का आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे घन आहेत. हे क्रमागत येणाऱ्या संख्येचे घन किंवा घनसंख्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. पण याचा जो सोबतचा अंक आहे 8 याचा कोणाचा घन आहे तर हा 2चा घन आहे. 27 हा 3चा घन, 64 हा 4चा घन आहे, 5चा घन, 6चा घन, 7चा घन आणि हा दिलेला आहे त्यांनी 9चा घन. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 8चा घन इथे लिहावं लागेल आणि तो G ला जोडावं लागेल. हे त्याच्या मागचं सरळ लॉजिक आहे. तर 8चा घन आपल्याला माहिती आहे की 8चा घन म्हणजेच 8 गुणेला 8 गुणेला 8, 8 8 64 गुणेला 8. तसे तर आपले हे पाठ असायला पाहिजे, पण जर नाही आलं तर आपण अशा प्रकारे ते करू शकतो. 512 आणि G ला आपण या ठिकाणी 512 असं जर जोडून या ठिकाणी लिहिलं
तर हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जी 512 आणि असं ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसणार सुद्धा आहे. तर खूप सुंदर असा हा प्रश्न होता. यामध्ये अक्षरांना जोडून काही अंक दिले होते त्यांनी आणि त्यांचा संबंध कसा होता, तर याचा अनुक्रमांक 1 आहे, परंतु त्याच्या समोर घन लिहिताना हा 2चा घन लिहिलेला आहे. म्हणजे अक्षराच्या अनुक्रमांकाच्या पुढच्या अंकाचा घन असं त्यामध्ये लॉजिक होतं. ते लॉजिक आपण ओळखलं पाहिजे. कधी कधी तुम्हाला वर्ग सुद्धा देतील, कधी कधी 2 संख्या सोडून येणाऱ्या संख्येचा घन किंवा वर्ग देतील, किंवा कधी कधी त्या अक्षराच्याच अनुक्रमांकाचा घन किंवा वर्ग असे सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. असा एक प्रश्न जर आपण पाहिला तर आपल्या मनामध्ये येणारे सगळे जे काही लॉजिक्स आहेत ते येतील आणि आपण असे प्रश्न टॅकल करू शकू, ही याच्या मागची भूमिका आहे. ठीक आहे, वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. निश्चितच हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, याची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे आणि अशाच प्रकारचे जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं आपल्या या चॅनलवर अपलोड होत राहतील. याच्याशी तुम्ही कनेक्टेड राहा. 2, 36 आणि 1 असा एक प्रश्न आहे. त्यानंतर आहे समोर 4 क्वेश्चन मार्क आणि 4, 3 196 आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे 4. तर इथला जो क्वेश्चन मार्क आहे त्या ठिकाणी येणारा अंक आपल्याला शोधायचा आहे. बघा, एकदा तुम्ही काय विचार करू शकता यावर 2 सेकंद विचार करा. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणचा 196 हा पूर्णवर्ग संख्या आहे आणि 36 ही पूर्णवर्ग संख्या आहे. म्हणजे आपण मागं एक गणित बघितलं होतं, त्यामध्ये आपण असं बघितलं होतं की जर का मधला अंक हा मोठा असेल इतर 2 संख्यांपेक्षा किंवा अंकांपेक्षा, तर आपल्याला निश्चितच गुणाकार या पर्यायाकडे वळावं लागेल. गुणाकार हा पर्याय कसा, तर बघा आता पहिले आपण एक काम करू. 2 आणि 1 यांच्यामध्ये अशी एक क्रिया करू, म्हणजे बेरीज करू. 2 अधिक 1 3 आणि 3ची दुप्पट करू 6, 6चा वर्ग करू 36. अशा प्रकारचे लॉजिक या ठिकाणी प्रथम दर्शनी आपल्याला दिसत आहे. बघूया आपण की ते खाली येथे सुद्धा फॉलो होतो का. तर पहिली संख्या 3, दुसरी 4, 4 अधिक 3 7, 7 2 14 आणि 14चा वर्ग केला तर आपल्याला या ठिकाणी 196 मिळत आहेत. म्हणजे आपण योग्य पद्धतीने जात आहोत. तर आता वळूया आपण या मधल्या रोकडे. 4 अधिक 4 बरोबर 8. 8ची जर आपण या ठिकाणी दुप्पट केली तर ती येते 16. 8ची दुप्पट जर केली तर आपल्याला ती येते 16 आणि 16चा वर्ग जर आपण या ठिकाणी केला तर आपल्याला माहिती तो आहे 256 आणि म्हणून येणारं उत्तर या ठिकाणी जे आहे ते 256 असणार आहे. पर्यायामध्ये जिथे कुठे तुम्हाला 256 दिसेल त्या पर्यायाचं जे वर्तुळ आहे ते तुम्हाला रंगवायचं आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन टाकायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा हा क्वेश्चन होता. यामध्ये सुद्धा आपल्याला वर्ग संख्येकडे जावं लागलं. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय सुंदर असा आहे. अंक कधी कधी आपल्याला छोटे दिसतात आणि मग कोणती क्रिया आपल्याला करायची हे सुचत नाही, परंतु जर आपण त्याचा सराव केला तर निश्चितच आपल्याला असे प्रश्न सोडवणं सोपं जातं. या प्रश्नाकडे पाहून 2 सेकंद विचार करा. जितका लवकर तुम्हाला त्याची आयडिया सुचेल तितका तुमचा सराव जास्त झालेला आहे हे आपण ओळखून घ्यायचं. समजलं काही? ठीक आहे. अशा वेळेस आपण ह्या संख्या क्रमवार चढत्या क्रमाने जर लिहिल्या, समजा 1 हा अंक किती वेळा आलेला आहे तर 3 वेळा आलेला आहे. नंतर 2, 2च्या नंतर
3, नंतर आहे 4, नंतर आहे 8, नंतर आहे 9. ठीक आहे. तर यामधलं लॉजिक शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला तर लक्षात येते की 1च्या नंतर 1 आलेला आहे, पुन्हा 1 आलेला आहे. आपण असा विचार करूया 1चा वर्ग आणि हा 1चा घन आहे. तर 2च्या बाबतीत तसं घडतं का? हे 2 आहेत. या ठिकाणी 4 म्हणजे 2चा वर्ग आहे आणि 8 म्हणजे 2चा घन आहे. ठीक आहे. इथं 3 आहेत. इथं 3चा वर्ग दिलेला आहे. तर आपल्याला 3चा घन या ठिकाणी शोधावं लागेल आणि 3चा घन 27 आहे. 3चा घन जो आहे हा 27 आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. म्हणजेच क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 27 ही संख्या निश्चितपणे येणार आहे. आणि अशा प्रकारे आपण हे दिसायला अंक जरी छोटे असले तरी हे प्रश्न थोडे सोडवायला अवघड वाटू शकतात तुम्हाला, परंतु नीट विचार केला तर तेही आपल्याला सोडवता येते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न 7, 5, 10 अशा प्रकारची एक लाईन आहे. 7, 5, 10. त्यानंतर आहेत 22, 33 आणि 53. नंतर समोर आहे 18, 24 आणि क्वेश्चन मार्क. या प्रश्नाकडे सुद्धा तुम्ही नीट लक्ष द्या, याच्यावर विचार करा काय होऊ शकतं. तर आता अशा चौरसामध्ये येणाऱ्या संख्येच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या क्रिया करत असतो. जसं की कधी आपल्याला बेरीज करावी लागते, कधी आपल्याला वजाबाकी करावी लागते, तर कधी गुणाकार करावा लागतो, तर कधी भागाकार करावा लागतो. कधी संख्यांचे वर्ग करावे लागतात, तर कधी घन करावं लागतात. वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे ट्रिक्स घेऊन या ठिकाणी येत असतात. बघूया आपण. इथे 7, इथं 5, इथे 10. तर एक लॉजिक दिसतं या ठिकाणी. 7 अधिक 5 बरोबर 12 आणि 12तून जर 2 वजा केले तर 10 येतात. हे लॉजिक एक आपल्याला इथे लागलेलं आहे. बघूया दुसऱ्यामध्ये ते फॉलो होते का. 22 अधिक 33 बरोबर 55 आणि 55 मधून जर 2 वजा केले तर उत्तर येते 53. म्हणजे हे बरोबर आहे. दोन्हीही ठिकाणी आपल्याला हे लॉजिक फॉलो होताना दिसत आहे. आता बघूया क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय. मग 18 मध्ये आपल्याला मिळवायचे आहे 24 आणि याची जर बेरीज केली तर येते 42 आणि 42 मधून जर 2 वजा केले तर उत्तर येणार 40. म्हणजेच या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी हे 40 नावाचा जो काही पर्याय असेल ते पर्याय योग्य असेल असं वाटतंय. आणि आपण त्या पर्यायाचं गोल, पर्यायाच्या क्रमांकाचा गोल आपण रंगवायचा आहे. ठीक आहे. यानंतर वळूया आपण समोरच्या प्रश्नाकडे. खूप सुंदर सुंदर प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी. प्रश्न आहे तो आपल्याला 9, 54 आणि 36. त्यानंतर 7, 49 क्वेश्चन मार्क आणि तिसऱ्या लाईन मध्ये दिलेले 8, 88 आणि 66. बघा या प्रश्नाकडे नीट जर पाहिलं आपण तर काय करता येईल याचा विचार 2 मिनिट करा. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा आणि काय याच्यावर कोणकोणत्या क्रिया करता येईल ते बघा. ठीक आहे. बघा या 9 आणि 54 मध्ये आपल्याला काहीतरी रिलेशन दिसते की 9ला जर आपण 6 गुणलं तर 54 येतात. पण हे 6 आणायचे कुठून. तर 6 एक तर 36चं वर्गमूळ आहे, पण खाली जर 66 पाहिले तर इथे 66 कोणतीही पूर्णवर्ग संख्या नाही आहे. मग आपण असंही म्हणू शकतो की 36ला जर 6नं भागलं तर उत्तर 6 येते आणि त्या 6ला या 9नं गुणायचं म्हणजे 9 सगळं 54 असं उत्तर येऊ शकते. म्हणजे इथला जो अंक आहे हा, हे जे अंक आहे त्याला 6नं भागायचं आणि त्यानं गुणायचं. बघा 66 भागेला 6 उत्तर येते 11 आणि हे जे उत्तर 11 आलेलं आहे याला 8नं गुणायचं म्हणजे 8 गुणेला 11 आणि ते येणार आपल्याला 88. म्हणजे 8 गुणेला 11 बरोबर 88. अशा प्रकारचं एक लॉजिक या ठिकाणी लागू शकते. आता 7ला कशानं गुणलं तर 49 येतात, तर 7ला 7नं गुणलं तर 49 येतात. हे बरोबर. ठीक आहे. मग आता अशी कोणती संख्या ठेवायची इथं की त्या संख्येला 6नं भागल्यानंतर 7 आले पाहिजे. तर या ठिकाणची संख्या जी असणार ते 42. कारण 6नं जर
42ला भागलं तर उत्तर किती येणार? 7 येणार. म्हणजेच या ठिकाणी 42 हे आन्सर असणार आहे. 42 हे आन्सर आपण त्या ठिकाणी टिक केलं पाहिजे. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे 132 12 22. 132 12 आणि 22. मी क्वेश्चन लिहित असतानाही तुमच्या मनामध्ये काही ट्रिक्स येत असतील तर त्या सुद्धा तुम्ही मनातल्या मनात करून पहा. 169 13 आणि 26. 169 13 आणि 26. ठीक आहे. आणि तिसरी लाईन आहे 210 14 आणि या ठिकाणी दिलेला आहे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. बघूया आपण आता यामध्ये काय लॉजिक लागते आणि तुमच्याही मनामध्ये काही जर असेल तर तुम्ही पहा एकदा. इथे 12 आहे, इथे 22 आहे, 13 26. काही लॉजिक लागते का? 132ला आपण 12नं या 132ला या 12नं भागून पाहू. 12 12 1 12. खाली हा जो 2 आहे ते घेतला. 12 1 12 आणि उत्तर आलं आपलं 11. पण 11चा आणि 22चा संबंध काय? तर 11ला 2 न गुणायचं आहे आपल्याला. 11नं 2 न गुणला तर 22 उत्तर आलं. ठीक आहे. हे एक लॉजिक या ठिकाणी येते. बघूया हेच समोरच्या ठिकाणी सुद्धा येतं का? 169 ही जी संख्या आहे हिला आपण काय करूया? 13नं भाग देऊया. आणि आपल्याला माहिती आहे की हा 13चा वर्ग आहे, त्यामुळं येणारं जे उत्तर आहे हे 13च येणार आहे. ठीक आहे. तरी नाही आलं तर भागाकार करून बघू शकता. 13 आणि या 13ची जर आपण दुप्पट केली तर उत्तर आलं 26. म्हणजे हे लॉजिक आपलं परफेक्ट आहे. आता हेच लॉजिक आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे 210ला. 210ला आपण काय करूया? 14ने भागूया. 14 1 14, 14 2 28 तर होणार नाही. 21 मधून 14 गेले 7 0, 14 5 70 आणि उत्तर आलेलं आहे आपलं 15. पण हे 15 उत्तर इथं लिहायचं नाही, तर 15ची आपल्याला करायची आहे दुप्पट आणि उत्तर येणार आहे आपलं 30. तर हे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला 30 हे उत्तर लिहायचं आहे. आणि हा पर्याय ज्या ठिकाणी असेल त्या पर्यायाचा वर्तुळ तुम्हाला रंगीत करायचं आहे किंवा त्याला रंगवायचं आहे. ठीक आहे. खूप साऱ्या क्रियामध्ये कराव्या लागतात मित्रांनो. भागाकार करावा लागतो आणि नंतर गुणाकारही करावा लागतो. चला वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? 5 7 156. 5 7 156. त्यानंतर आहे 8 6 क्वेश्चन मार्क आणि इथे आहे 8 3 7 110. सॉरी, दोन मिनिट यावर विचार करा आणि विचार करून उत्तर द्या की काय उत्तर असू शकतं याचं किंवा कोणतं लॉजिक याच्यामध्ये लागू शकतं. याकडे जर आपण बघितलं 7 आणि 3, 3 अधिक 7 यांची जर बेरीज केली तर 10. पण 10चे 110 कसे करायचे? तर 10 गुणेला 11 बरोबर 110 होतात. आता हेच लॉजिक वरच्या संख्यांच्या बाबतीत खरं ठरतं का ते बघूया. 5 अधिक 7 बरोबर 12 आणि 12ला जर आपण 13नं गुणलं, 13 2 26, 13 1 13, 13 2 15 बरोबर एक्झॅक्टली 156 उत्तर येते. तसंच आपण या संख्येच्या बाबतीत तसंच करूया. 8 अधिक 6 बरोबर 14 आणि 14ला त्याच्या समोरच्या क्रमागत येणाऱ्या संख्येने गुणूया. 15 चूक 60, 15 1 15 आणि 6 21, 210 हे उत्तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असायला पाहिजे. पर्यायामध्ये निश्चितच तुम्हाला 210 दिलेलं असतं. तुम्हाला त्याचा पर्याय रंगीत करायचा आहे. त्याचं गोल तुम्हाला रंगीत करायचं आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कसा प्रश्न आहे? 3 45 6. 3 45 6. नंतर आहे 5 74. त्यानंतर आहे 7. इथे आहे 3
ते स्टार इथे 9 किंवा क्वेश्चन मार्क दिलेला असतो. स्टार किंवा क्वेश्चन मार्क त्याच्या जागी येणारा अंक आपल्याला शोधायचा असतो. करा विचार. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स पाहिल्या. अशाही प्रकारचा एक प्रश्न येऊ शकतो बघा. इथं 3 आहेत. हे जे 3 आणि हे जे 6 आहेत, यांचा जर विचार केला तर 3चा वर्ग हा आहे 9 आणि 6चा वर्ग हा आहे 36 आणि या दोघांची जर केली आपण बेरीज तर उत्तर येणार 45. आता हीच ट्रिक इथे फॉलो होते का बघूया आपण. 5चा वर्ग आहे 25, 7चा वर्ग आहे 49, या दोघांची केली बेरीज तर ती येणार 74. बरोबर आलेली आहे 74 ही मधली संख्या. वर सुद्धा 45 बरोबर आली, म्हणजे आपण योग्य मार्गाने जात आहोत. ठीक आहे. आता या संख्यांच्या बाबतीत 3चा वर्ग आहे 9, 9चा वर्ग आहे 81, या दोघांची करायची बेरीज ती येणार आहे 90. म्हणजेच या ठिकाणी येणारा जो अंक आहे किंवा जी संख्या आहे ती असणार आहे 90. असा पर्याय तुम्हाला निश्चितच दिलेला असेल.